हॅलो स्टुडंट, आज आपण इथे सोशल फार्मसीचा इम्पॉर्टंट टॉपिक जो की आर्टिफिशियल रायपनिंग आहे तो डिस्कस करणार आहोत. तर बेसिकली आर्टिफिशियल रायपनिंग होते काय? आर्टिफिशियल रायपनिंग ही एक प्रोसेस आहे जे की फ्रूट्सला जे पिकलेले नाही आहे, जे फ्रूट्स पिकलेले नाही आहे तर त्या फ्रूट्सला पिकवण्याचं काम करते. ते कसे पिकवतात? तर बाय द यूज ऑफ केमिकल, जसं कॅल्शियम कार्बाईड झालं किंवा इथिलीन झालं, जे केमिकल्स ॲड करून काय करतात, त्या फ्रूट्सला पिकवतात, म्हणजे फ्रूट्सला रायपनिंग करतात. ठीक आहे, म्हणजे काय झालं, आर्टिफिशियल रायपनिंग म्हणजे विथ द यूज ऑफ केमिकल ते काय करतात, फ्रूट्सला पिकवणे म्हणजे आर्टिफिशियल रायपनिंग. ठीक आहे, तर रायपनिंग म्हणजे काय आहे, कधी होते रायपनिंग आणि आर्टिफिशियल रायपनिंग म्हणजे काय, पहिले रायपनिंग पाहूया, त्याच्यानंतर आर्टिफिशियल रायपनिंग पाहूया. तर रायपनिंग ऑफ द फ्रूट इज द फिजिओलॉजिकल प्रोसेस विच मेक देम एडिबल, पॅलेटेबल अँड न्यूट्रिशन. तर रायपनिंग काय आहे, एक फ्रूट्सची फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे. ठीक आहे, फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे. ते काय होते, ते मेक देम एडिबल, पॅलेटेबल अँड न्यूट्रिशन. तर ते जेव्हा फिजिओलॉजिकल प्रोसेस, त्याचे फिजिओलॉजिकल काही चेंजेस होईल तेव्हा ते फ्रूट्स जे आहे ते काय होईल, एडिबल होईल, पॅलेटेबल आणि न्यूट्रिशियस होईल. एडिबल म्हणजे खाण्यायोग्य, रुचकर, पॅलेटेबल म्हणजे खाण्यायोग्य, इडिबल म्हणजे रुचकर आणि न्यूट्रिशियस म्हणजे त्याच्यात जास्तीत जास्त न्यूट्रिशन राहील कशामध्ये, त्या फ्रूटमध्ये. जे की असं नॅचरली फ्रूट जे आहे ते प्लांटला जेव्हा रायपनिंग होते, प्लांटला जेव्हा पिकते तेव्हा काय होते, जास्तीत जास्त त्याच्यामध्ये न्यूट्रिशन असतात ॲज कम्पेअर टू आर्टिफिशियल रायपनिंग. आलं लक्षात? देन इन नॅचरल द फ्रूट रायपनिंग often attempt of proper maturity by the sequence of the physiological and biological event and the process is irreversible. तर नॅचरलमध्ये काय होते, इन नॅचरली फ्रूट रायपनिंग काय आहे, एक मॅच्युरिटी प्रॉपर मॅच्युअर झाल्यानंतर सिक्वेन्स काय, फिजिओलॉजिकल किंवा बायोलॉजिकल त्याच्यात चेंजेस होणार. देन ते प्रोसेस काय आहे, इनरिव्हर्सिबल. आलं लक्षात? तर ही काय नॅचरल प्रोसेस आहे जे की फिजिओलॉजिकल अँड बायोलॉजिकल इव्हेंट किंवा फिजिओलॉजिकल किंवा बायोलॉजिकल चेंजेस त्या फ्रूटमध्ये होते. ठीक आहे, तर ते काय होईल, खाण्यायोग्य, त्याच्यामध्ये काही ना काही चेंजेस होणार आणि ते काय होईल, ती प्रोसेस जी आहे ती इनरिव्हर्सिबल आहे. ठीक आहे, देन वेदर फ्रूट रायपनिंग ऑन द प्लांट are often the harvest, the general changes associated with ripening as softening of the fruit, changes in the color and development of the characteristic aroma and flavor. तर whether the fruit ripening is in the plant, जेव्हा ते फ्रूट रायपनिंग होते कशाला, इन द प्लांटला. ठीक आहे, तर कधी होते, जेव्हा हार्वेस्ट झाल्याच्या नंतर. ठीक आहे, हार्वेस्ट झाल्याच्या नंतर काय होईल, फ्रूट जे आहे ते रायपनिंग होईल. तर त्याच्यामध्ये जे काही सॉफ्टनेस आहे, सॉफ्टनेस ऑफ फ्रूट आहे, ठीक आहे, चेंजेस ऑफ कलर आहे, कलर चेंज होणे. ठीक आहे, त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक अरोमा म्हणजे त्याचा स्मेल वेगळा येईल, एखादी छान स्मेल येईल किंवा मग त्याचा फ्लेवर जो आहे तो इन्हान्स होईल. ठीक आहे, तर जेव्हा हार्वेस्ट झालं तेव्हा काय होईल की त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक चेंजेस असोसिएटेड विथ, कॅरेक्टरिस्टिक चेंजेस होणार कशामध्ये, त्या फ्रूटमध्ये चेंजेस होणार. आलं लक्षात? फ्रूटमध्ये काय काय चेंजेस होणार की त्या फ्रूटचा कलर जो आहे, जसा हिरवा होता, पहिले कच्चा होता तेव्हा हिरवा होता कलर, ते काय होणार, चेंज होणार पिवळ्यामध्ये. त्याच्यानंतर त्याचा फ्लेवर येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर स्मेल येणार चांगली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सॉफ्टनेस, त्या फ्रूटचा सॉफ्ट येणार. ठीक आहे, तर हे काय आहे, आर्टिफिशियल रायपनिंग. आर्टिफिशियल रायपनिंग काय आहे, एक प्रोसेस आहे जे की प्लांटला होते. कधी होते, ते त्याचं फिजिओलॉजिकल इव्हेंट जे आहे, फिजिओलॉजिकल प्रोसेस झाल्याच्या नंतर त्या प्लांटला काय होईल, ते फ्रूट जे आहे ते पिकेल. आलं लक्षात? त्या प्लांटची बायोलॉजिकल किंवा फिजिओलॉजिकल जी प्रोसेस आहे ती कंप्लीट झाल्याच्या नंतरच त्या फ्रूटमध्ये चेंजेस होणार. कोणते चेंजेस होणार की त्याचा फ्लेवर चेंज होणार. ठीक आहे, कलर चेंज होणार त्या फ्रूटचा. त्याच्यानंतर फ्लेवर किंवा फ्रूट ॲरोमा. ठीक आहे, ॲरोमा म्हणजे स्मेल. ठीक आहे, किंवा मग त्याचा जे काही सॉफ्टनेस ऑफ फ्रूट आहे, सॉफ्ट येईल ते फ्रूट. ठीक आहे, हे चेंजेस होणार कधी, जे त्याचं फिजिओलॉजिकल किंवा बायोलॉजिकल इव्हेंट जे आहे, फिजिओलॉजिकल किंवा बायोलॉजिकल प्रोसेस जी आहे ती कंप्लीट झाल्याच्या नंतर. आणि फ्रूट रायपनिंग ते प्लांटला जे होते ते इनरिव्हर्सिबल आहे, म्हणजे ते रिव्हर्स होत नाही. ते
पिकल्यानंतर कच्चं होणार नाही. देन नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, दिस इज ऑल्सो रिडक्शन इन द सोअरनेस अँड इन्क्रीज द स्वीटनेस ऑफ द फ्रूट. आता आणखी काय होते त्या फ्रूटमध्ये जेव्हा ते प्लांटला रायपनिंग होते तेव्हा त्याला जे सोअरनेस आहे, आंबटपणा जो आहे तो काय होते कमी होते, आणि स्वीटनेस जे आहे त्या फ्रूटचं ते काय होते गोडपणा जो आहे तो वाढते. आलं लक्षात. आता आर्टिफिशियल रायपनिंग काय होते, ठीक आहे. इन्स्टेड ऑफ वेटिंग फॉर द नॅचरल प्रोसेस फॉर रायपनिंग वेन आर्टिफिशियल सबस्टन्सेस आर यूज टू एक्सलरेट द रायपनिंग ऑफ द फ्रूट, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज आर्टिफिशियल रायपनिंग. आपण वेट न करता, इन्स्टेड ऑफ वेटिंग न करता की नॅचरल प्रोसेसने कधी ते रायपनिंग होणार, कधी त्याचा फिजिओलॉजिकल आणि बायोलॉजिकल चेंजेस होणार, कधी त्याच्यात कलर चेंजेस होणार, कधी त्याचं फ्लेवर चेंज होणार किंवा ॲरोमा म्हणजे स्मेल चेंज होणार, कधी ते सॉफ्ट बनणार. हे वेट न करता या सगळ्या गोष्टीची फिजिओलॉजिकल किंवा बायोलॉजिकल प्रोसेसचं वेट न करता आपण काय करू, त्याला कच्चंच तोडत आहे. इन्स्टेड ऑफ वेटिंग नॅचरल प्रोसेस आपण आर्टिफिशियल सबस्टन्सेस, एखादे केमिकल किंवा मग काही सबस्टन्सेस यूज करून काय करत आहे त्या फ्रूटला काय करत आहे पिकवत आहे. आलं लक्षात. त्या फ्रूटला काय करत आहे पिकवत आहे, म्हणजे काय झालं आर्टिफिशियल रायपनिंग. त्या प्रोसेसला काय म्हणू आपण आर्टिफिशियल रायपनिंग. हे डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लक्षात ठेवा. मेनली 2 मार्क्ससाठी क्वेश्चनमध्ये विचारल्या जाते की आर्टिफिशियल रायपनिंग म्हणजे होते काय. इन्स्टेड ऑफ वेटिंग न करता त्याला काय करू पण नॅचरल प्रोसेसचे जे रायपनिंग आहे त्याला वेट न करता वेन आर्टिफिशियल सबस्टन्सेस, असं काही सबस्टन्सेस आर्टिफिशियली जे सबस्टन्सेस यूज करू कशासाठी टू एक्सलरेट द रायपनिंग, पटकन रायपनिंग झालं पाहिजे बा, एक्सलरेट करत आहे रायपनिंगच्या प्रोसेसला, त्या प्रोसेसला काय म्हणू आपण आर्टिफिशियल रायपनिंग. ठीक आहे. म्हणजे वेट न करता आपण ते कच्चंच तोडत आहे आणि जे सबस्टन्स आहे आर्टिफिशियल सबस्टन्स आहे ते काय करत आहे यूज करत आहे कशासाठी ते एक्सलरेट करायसाठी, वाढवायसाठी, काय त्या रायपनिंगच्या प्रोसेसला वाढवायसाठी, रायपनिंग पटकन झालं पाहिजे बा ह्या प्रोसेसला वाढवायसाठी ते केमिकल जे यूज करत आहे त्या प्रोसेसला काय म्हणू आपण आर्टिफिशियल रायपनिंग. देन नेक्स्ट पॉईंट काय आहे, द आर्टिफिशियल रायपनिंग प्रोसेस इज असोसिएटेड विथ रिस्क. Unsaturated hydrocarbon like acetylene and ethylene can promote ripening and induce color change effectively. The artificial ripening process मध्ये हे काय आहे असोसिएटेड विथ रिस्क, की रिस्क आहे पा. ठीक आहे की अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन लाईक ॲसिटिलीन किंवा इथिलीन हे जे आहे काय करते प्रमोट करते रायपनिंगच्या प्रोसेसला आणि काय करते इंड्यूस कलर चेंजेस इफेक्टिवली, किंवा त्याचा कलर चेंज करणे किंवा मग त्याचा रायपनिंगचा प्रोसेसला एक्सलरेट करणे, प्रमोट करणे, रायपनिंग झालं पाहिजे बा किंवा कलर चेंज झाला पाहिजे बा. तर या सगळ्यासाठी जे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे ॲसिटिलीन असो किंवा इथिलीन आहे तर ते काय करत आहे यूज करत आहे. ठीक आहे. तर यूज करेल कशासाठी आर्टिफिशियल रायपनिंगसाठी. आणि ही प्रोसेस जी आहे ती काय आहे रिस्की आहे. ठीक आहे. कारण ते फ्रूट जे आर्टिफिशियल रायपनिंगचे फ्रूट जर आपण इनटेक केले खाल्ले तर काय होईल आपल्याला एक साईड इफेक्ट्स किंवा रॅशेस वगैरे ॲडवर्स रिॲक्शन हे देण्याचे चान्सेस राहील, एलर्जी वगैरे कॉज होण्याचे चान्सेस राहू शकते. देन मोस्ट कॉमनली यूज केमिकल्स फॉर आर्टिफिशियल रायपनिंग इज कॅल्शियम कार्बाईड अँड इज प्रॉपरली नोन ॲज मसाला. ठीक आहे. तर मोस्टली केमिकल मध्ये जे काही आर्टिफिशियल रायपनिंग सबस्टन्सेस आहे ते कोणते यूज करतात कॅल्शियम कार्बाईड्स. कॉमनली जे केमिकल्स यूज करतात आर्टिफिशियल रायपनिंगसाठी ते कोणतं आहे कॅल्शियम कार्बाईडचा फॉर्म्युला दिलेला आहे CaC2 अँड त्यालाच काय म्हणते ते कॅल्शियम कार्बाईडला मसाला, पॉप्युलरली नोन ॲज मसालाच. लक्षात. देन नेक्स्ट पॉईंट काय आहे, कार्बाईड इज एक्स्ट्रीमली हजार्डस टू ह्युमन बीइंग ॲज कंटेंट ट्रेसेस ऑफ आर्सेनिक किंवा अँड फॉस्फरस. तर कार्बाईड जे आहे कॅल्शियम कार्बाईड असो इथिलीन असो हे काय आहे एक्स्ट्रीमली हजार्डस आहे. जे कार्बाईड्स आहे ठीक आहे पांढरा पावडर जो असतो ते काय असते एक्स्ट्रीमली हजार्डस आहे कशासाठी कोणासाठी ह्युमन बीइंगसाठी. का बरं कारण त्याच्यामध्ये ट्रेसेस ऑफ आर्सेनिक किंवा फॉस्फरस असते. ट्रेसेस ऑफ छोट्या छोट्या अमाऊंटमध्ये थोड्या अमाऊंटमध्ये काय आहे की आर्सेनिक किंवा फॉस्फरस असते त्या कार्बाईडमध्ये. ठीक आहे.
तर आर्सेनिक किंवा फॉस्फरस हे जर खाण्यात गेलं तर काय कॉज होईल की रॅशेस किंवा इन्फेक्शन, ॲलर्जी हे कॉज होण्याचे चान्सेस राहू शकते. कारण आर्सेनिक किंवा फॉस्फरस जे आहे हे काय आर्सेनिक वगैरे हे हेवी मेटल्स आहेत, ते आपल्या बॉडीमध्ये जर गेलं तर काय होईल ॲलर्जी वगैरे कॉज होण्याचे चान्सेस राहील. देन कन्झम्पशन ऑफ सच आर्टिफिशियल रायपनिंग फ्रूट कॅन कॉज माउथ अल्सर. तर काय होईल माउथ अल्सर कॉज होण्याचे चान्सेस राहील. कंझ्युम केल्याने आपण खाल्ल्याने काय होईल माउथ अल्सर कॉज होईल. त्याच्यानंतर गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल प्रॉब्लेम कॉज होईल, जसं पोट वगैरे खराब होईल. त्याच्यानंतर डायरिया होणार, स्किन रॅशेस होणार, कॅन्सर होणार, हार्ट डिसीज, स्ट्रोक अँड ॲलर्जी. तर हे जे आहे सिम्टम्स कॉज होणार, हे ॲलर्जीज कॉज होणार, कॅन्सर कॉज होणार, हार्ट डिसीज वगैरे कॉज होण्याचे चान्सेस राहील. काय खाल्ल्याने ते कॅल्शियम कार्बाईडनी पिकवलेले जे फ्रूट्स आहे त्या फ्रूट्समुळे आपल्याला ॲलर्जिक रिॲक्शन, कॅन्सर, त्याच्यानंतर स्किन रॅशेस, डायरिया हे वगैरे कॉज होण्याचे चान्सेस राहील. का बरं? कारण त्याच्यामध्ये ट्रेसेस ऑफ थोड्या अमाऊंटमध्ये आर्सेनिक किंवा फॉस्फरस हे असते आणि ते आपल्या बॉडीला हार्मफुल असते. कारण आपल्या बॉडीमध्ये तर जर गेलं तर रॅशेस क्रिएट करणे, माउथ अल्सर क्रिएट करणे, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल प्रॉब्लेम डेव्हलप करणे ही कॉज होऊ शकते. आलं लक्षात? देन कन्झम्पशन ऑफ आर्टिफिशियल रायपनिंग फ्रूट कॅन कॉज miscarriage in the pregnant woman and development abnormality in if the child is born. तर खूप जास्त कंझ्युम केले आपण आर्टिफिशियल रायपनिंग फ्रूट, जे पिकवलेले फळं आहे ते पिकवलेले फळं जर जास्त खाण्यात आले तर कधी कधी प्रेग्नेंट वुमनचं मिसकॅरेज पण होण्याचे चान्सेस राहील किंवा मग ॲबनॉर्मॅलिटी इन द चाइल्ड, किंवा बॉर्न होईल चाइल्ड तर तो ॲबनॉर्मल राहील. ॲबनॉर्मल म्हणजे कधी कधी हात पाय प्रॉपरली डेव्हलप नाही होणार, कधी ब्रेन डेव्हलप होणार नाही, ॲबनॉर्मल बॉर्न होणार, ते चाइल्ड जे आहे ते ॲबनॉर्मल होणार किंवा मग मिसकॅरेज पण होण्याचे चान्सेस राहील. तर हे सगळं होतं कशा रिलेटेड की आर्टिफिशियल रायपनिंग रिलेटेड. द आर्टिफिशियल रायपनिंग काय आहे की वेट न करता इन्स्टेड ऑफ वेटिंग नॅचरल प्रोसेस केमिकल यूज इन द एक्सेलरेट द प्रोसेस ऑफ रायपनिंग. एक्सेलरेट करत आहे प्रोसेसला, कोणत्या रायपनिंगच्या प्रोसेसला एक्सेलरेट करत आहे त्या प्रोसेसला काय म्हणू आपण आर्टिफिशियल रायपनिंग. ठीक आहे. आणि रायपनिंग म्हणजे काय, त्या प्लांटला जे फ्रूट पिकते, ठीक आहे, फ्रूट पिकते, जे फिजिओलॉजिकल किंवा बायोलॉजिकल प्रोसेस आहे ती कंप्लीट झाल्यानंतर, त्याचे हार्वेस्ट झाल्यानंतर त्या फ्रूटचा कलर चेंज होणे, सॉफ्ट बनणे किंवा ॲरोमा त्याचा स्मेल चेंज होणे हे काय झालं नॅचरल प्रोसेसने. म्हणून नॅचरली जे पिकवलेले फ्रूट्स आहे ते जास्त इनटेक करायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये मोर न्यूट्रिशियस राहते. ठीक आहे. जे कॅल्शियम कार्बाईड्सने पिकवलेले फ्रूट्स आहे किंवा केमिकल्सने पिकवलेले फ्रूट्स आहे जे मार्केटमध्ये खूप सगळे अवेलेबल्स असतात, तर ते पिकवलेले फ्रूट्स जे आहे ते जास्त इनटेक करायला नाही पाहिजे, जेणेकरून आपल्याला कोणतेच हार्मफुल इफेक्ट कॉज होणार नाही. जर खाल्ले तर आपल्याला हार्मफुल इफेक्ट कॉज होईल, कारण त्याच्यामध्ये आर्सेनिक किंवा ट्रेसेस अमाऊंटमध्ये फॉस्फरस प्रेझेंट राहते. माउथ अल्सर होईल, गॅस्ट्रिक प्रॉब्लेम होऊ शकते. ठीक आहे. किंवा कधी कधी प्रेग्नेंट वुमनचं मिसकॅरेज होऊ शकते किंवा ॲबनॉर्मल चाइल्ड डेव्हलप होऊ शकते. तर हे सगळं होतं कशा रिलेटेड आर्टिफिशियल रायपनिंग रिलेटेड. आय होप यू गाईज आर अंडरस्टँड. ठीक आहे. थँक्यू सो मच. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.